तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावे. संत नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरीमधली एखादं तरी ओवी असते की जे आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतली पाहिजे किंवा त्या ओवीचं आपण चिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये ज्ञानेश्वरीमधली एक ओवी आज आपण चिंतन करणार आहोत. या ओवीच्या मार्फत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपणाला सांगतात की देव कुठे आहे. आपण आपल्या जीवनामध्ये सतत देवाला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्व सुखाचं जे माहेरघर आहे असा तो परमेश्वर कुठे आहे हे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओवीच्या मार्फत सांगतात. त्या ओवीमध्ये म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. देव कुठे आहे. देव हा आपल्या हृदयामध्ये आहे. सर्व सुखाचा जो आरामू असलेला जो ईश्वर आहे तो तुमच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही सतत तुमची वृत्ती ही अंतर्मुख न करता बाहेर शोधण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे तुम्हाला देव हा भेटत नाही. तर प्रथमतः देव कुठं पाहायला पाहिजे. आपण आपली वृत्ती अंतर्मुख करून आपल्या हृदयामध्ये जे स्थित असलेला जो आत्मा आहे तोच परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे आपण देवाला बाहेर न शोधता आपणाला आपल्या अंतःकरणामध्येच देवाचा शोध घेतला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देव हा आपल्या हृदयामध्ये आहे. मग आता जर देव आपणाला शोधायचा असेल तर आपणाला काय पाहिजे असं प्रामुख्याने विचार केला तर प्रामुख्याने आपली देवावर श्रद्धा पाहिजे. देवावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे परमेश्वराची. पण प्रामुख्याने काय होतं, काही लोक असतात जे परमेश्वरावर श्रद्धा ठेवतात आणि त्याला ते ज्ञान प्राप्त होतं आणि ते मोक्षापर्यंत जातात. आणि काही लोक असे असतात की त्यांची देवावर श्रद्धाच नसते. मग याबाबत भगवान श्रीकृष्ण आपल्या गीतेमध्ये 2 श्लोक आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक आहेत. ते सांगतात. एका श्लोकामध्ये भगवान सांगतात की जे लोक परमेश्वरावर श्रद्धा ठेवत नाहीत त्यांचं काय होतं. तर तो श्लोक अशा प्रकारचा आहे. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्य मा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमने. अश्रद्धाना, ज्यांची देवावर श्रद्धा नाही असे पुरुष असे पुरुष, धर्मशास्यस्य म्हणजे आत्मज्ञान रूप जे धर्म आहे, आत्मज्ञान रूप जे धर्म आहे त्या धर्मावर हे अर्जुना, परंतप म्हणजे हे अर्जुना ज्यांची श्रद्धा नाही ते काय होतात. अप्राप्य मा म्हणजे जे मला न प्राप्त करतात. कुठं होतात. निवर्तन्ते म्हणजे निवृत्त होतात. कुठं निवृत्त होतात. मृत्यू संसार वर्तमने. ही जे मृत्यूलोक आहे, हे जे घटिका यंत्र आहे, जे जन्म मरणाचे हे रहाट गाडगं जे चालू आहे त्या रहाट गाडगामध्ये परत ते लोक काय होतात, परत वापस येतात. म्हणून अश्रद्धा जर परमेश्वरावर जर आपण ठेवली तर आपलं कधीच निश्चितच कल्याण होणार नाही. आपण काय केलं पाहिजे, आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. मग श्रद्धा ठेवल्यानंतर काय होतं तर भगवान श्रीकृष्ण असंच एका श्लोकामध्ये काय सांगतात. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सयतेंद्रियम, ज्ञानम लब्धा परा शांती अचिरेना अधिगच्छन्ति. म्हणजे ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे अशांना काय होतं, अशांना ते ज्ञान प्राप्त होतं. आणि तुम्ही त्या ज्ञानमार्गामध्ये जेव्हा असता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तत्पर असलं पाहिजे, तुम्ही सैतेंद्रियम असलं पाहिजे, तुमच्या इंद्रियावर संतुलन असलं पाहिजे. इंद्रियाला तुम्ही आपल्या आत्मस्वरूप होऊन त्यांना आपण काय केलं पाहिजे, आपली बुद्धी आत्मनिष्ठ केली पाहिजे. आपण इंद्रियांच्या अधीन न गेलं पाहिजे. म्हणून आपण जीवनामध्ये कार्य करत असताना आपण काय केलं पाहिजे, आपण प्रत्येक कार्य हे परमेश्वरारूप केलं पाहिजे. म्हणजे आपण जे कर्म करतो ते ईश्वरार्पण कर्म केले, म्हणजे कर्मे ईशू भजावा. जे आपण कर्म करतो ते आपण काय केलं पाहिजे, ईश्वरालाच अर्पण केलं पाहिजे. फळाची आशा न ठेवता आपण आपल्या जीवनामध्ये कर्म केले पाहिजे. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवणं हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर श्रद्धा नसेल तर आपलं निश्चितच पतन आहे. त्यामुळेच आजच्या ह्या अतिशय सुंदर ओवीमध्ये माऊली म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावर आहे. म्हणून परमेश्वरावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि परमेश्वर राहण्याचं जे ठिकाण आहे ते काय आहे, आपलं हृदय. प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये स्थित असलेला जो आत्मा आहे तोच परमेश्वराचा अंश आहे, तिथेच देव आहे. म्हणून आपण आपली वृत्ती जी आहे अंतर्मुख केली पाहिजे. आपणाला निश्चितच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे.
म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये शोध घेतल्याच्या नंतर आपण त्या षड्रिपूवर आपण पराभव करू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद्य, मत्सर हे जे षड्रिपू आहेत, त्या षड्रिपूच्या पलीकडे आपण त्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडे जाऊन जे निर्गुण अवस्थेमध्ये जे ब्रह्मस्वरूप आहे, आपण ब्रह्मस्वरूप नक्कीच होणार आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे ह्या ओळीचं विश्लेषण माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे की जर पाहिलं तर जे बघा गाईचं जी कास असते, त्या कासेच्या आतमधले जे कातड असतं तिथं दूध असतं, परंतु जे गोचिड जे असतं ते गोचिड काय करत असतं, त्या काशेवर बसतं, परंतु काशेवर बसून ते काय करत असतं, फक्त गाईचं काय पित असतं, ते रक्त पित असतं. त्याला दुधाची प्राप्ती कधीच होत नाही. किंवा चिखलामध्ये असलेलं जे कमल असतं, त्या कमलामधलं जे पराग नावाचं जे कण असतं, ते भ्रमर काय करत असतं, पराग नावाचं जे कण असतं ते सेवन करत असतं, परंतु त्या चिखलामध्ये असलेलं जे बेंडक्याला असतं ना, त्या बेंडक्याला त्या पराग नावाच्या कणाची कधीच प्राप्ती होत नाही, ते चिखलामध्येच सडत असतं. म्हणून परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर हा आपल्या हृदयामध्ये आहे. आपण ह्या कातड्याच्या आत असलेला जो प्राण आहे, आतमध्ये असलेला जो आत्मा आहे, त्या आत्मनिष्ठ आपण जेव्हा बुद्धी करू किंवा आपल्या सगळ्या इंद्रियाची निवृत्ती करून जेव्हा आपण आत्मस्वरूप होऊ, तेव्हा त्या हृदयामध्ये असलेला जो ईश्वर आहे, जसे की माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामो. रामो म्हणजे जो ईश्वर असता सर्व सुखाचे, म्हणजे जगातले सगळे जे सुख आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत, तिथेच तो ईश्वर आहे. की भ्रांतासी कामो, जो विषयाकार वृत्ती तुम्ही जीवनामध्ये ठेवू नका, विषयाच्या पाठीमागे लागू नका. विषयावरी म्हणजे विषयाच्या पाठीमागे लागल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्याच्या पाठीमागे लागल्यामुळे, इंद्रियाच्या आधीन गेल्यामुळे आपली दृष्टी बाहेरवक्त झालेली आहे. त्यामुळे परमेश्वराची प्राप्ती आपण वृत्ती बाहेर जर पाहिलं, स्वतःला सोडून जर इतर ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केलो तर ईश्वराची प्राप्ती कधीच होणार नाही. आपण आपली बुद्धी ही आत्मनिष्ठच केली पाहिजे. आपण आपल्या हृदयामध्ये स्थित असलेला परमेश्वराचाच शोध घेतला पाहिजे. त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. मला अपेक्षा आहे की अतिशय चांगल्या प्रकारे याची ओवी आणि याचे चिंतन आपल्याला समजलेलं असेल. परत भेटूया पुढील भागामध्ये अशीच एका सुंदर ओळीसोबत. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद.